यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक नक्कीच दानशूर व्यक्ती जरूर पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी क्रिस्टल ट्रॉफ्या पुरस्कृत केल्यात आणि त्यांचा संघ गवळी धुरंदर्स जरूर इथे खेळ करत असताना पाहायला मिळतोय आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या खेळाडूंचा मनोबल वाढवण्यासाठी पैशांचा पाऊस परंतु इथे चूक होतीये आणि चेंडू चाललाय येतोय सीमारेषे पलीकडून हा चौकार. चांगल्या कव्हर पॉइंटला हा देखना चौकार पाहायला मिळाला. सुरुवातीतून सीबीडी कॉप्सची मात्र चांगली पाहायला मिळते. ही सुरुवात सातत्यपूर्ण जर टिकवली गेली तर मात्र सामना सहजरित्या विजय संपादन करता येईल. परंतु विसरला नाही की गवळी धुरंदर्स हे देखील आपले धुरंदर्स आहे ज्यांच्या देखील मनगडात फिरकीकर जादू करण्याची गोलंदाजांकडे ताकद आहे आणि तीच ताकद इथे आता मात्र दाखवावी लागेल. कारण पहिल्या चेंडूवर चौकार ठोकून इरादे स्पष्ट केलेत. हम देखील किसी से कम नाही आहे हे इथे मात्र सांगितलं गेलंय. आणि तर सुमित सालुंके यांच्याकडून सूर्याला सुवर्ण संधी प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. यापुढील चौकार आणि षटकारांसाठी असेल याची नोंद असावी. कार्पेटचा सहारा चांगला चेंडू हाताळला गेला त्यानंतर सन्मान दिलाय. हे चांगल्या फलंदाजाचं कार्य असतं. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूवर मात्र प्रहार करणं तेच इथं पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकल्यानंतर संत गती सावध पवित्रा स्वीकारला. फलंदाज संदीप याने स्ट्राईक रोटेट करून सूर्या याला मात्र स्ट्राईकवर आणलं गेलंय. धावसंख्या धावफलकावर 5. चांगला फटका सजवलाय. ऑफ साइडला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आपल्या संघासाठी ते धावा वाचवल्यात. गोल्डी यांच्या माध्यमातून ज्यांनी मात्र फलंदाजी करत असताना शेवटच्या चेंडूवर ठोकलेला चौकार आणि तीच ऊर्जा घेऊन मैदानात उतरले आणि चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने वाढते जाऊन पोचली ती 6. लोअर फुल टॉस त्यावर चॉप केलाय. चेंडू चालला इथून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पुन्हा एकदा येईल हा संदीपाच्या बॅट मधून या इनिंगचा. नो बॉल नो प्लस 4. 5 धावा. फ्री हिटची संधी असेल. नो बॉल आलाय. 5 धावांचा बोनस आणि त्यानंतर धावफलकाला दिलेला आकार 11 धावा धावफलकावर. फ्री हिट असेल आणि या संधीचं सोनं इथे होईल का हे देखील पाहावं लागेल. दुहेरी मनस्थितीमध्ये ठोकलेला हा षटकार देऊन जातोय सीबीडी कॉप संघाला षटकार. थँक्यू. तुटून पडलाय हा गोलंदाजावर. संदीप नावाचं वादळ सीबीडी कॉप संघाकडून मैदानामध्ये घुमसावत आहे. दुपारच्या सत्रामध्ये या पद्धतीची खेळी आहे. मनगटातला जोर खेळातला अनुभव नसा नसामध्ये क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट पाहायला मिळतोय. आता मात्र थोडीशी मिस टायमिंग आणि टिपलाही झेल.
आयुष यांनी मात्र सुंदर झेल टिपलाय आणि झेल वादल मात्र मैदानामध्ये धुमाकूळ घातलं होतं, त्याला अखेर काल दिलाय फुल स्टॉप. धावसंख्या स्थिरावली गेली आणि 500 रुपयाचा मानकरी ठरला. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. गोलंदाज रोहित याला देखील 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. धावसंख्या धावफलकावर 17 आणि 17चा खतरा सीबीडी कॉप्सला जरूर लागलाय. संदीप बॅक टू द डेक आउट. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. नवीन फलंदाज राहुल आलाय, ज्याच्यावर पूर्ण जबाबदारी असेल आपल्या संघाला विजय संपादन करून देण्याची. आता मात्र मिस केलाय. इथे जर यष्ट्यांना चेंडू जर लागला असता तर राहुलला देखील आल्या पावली परतीचा प्रवास करावा लागला असता, परंतु थोडक्यात बचावलाय. षटक संपलं क्रमांकाचं पहिलं. रोहित याने चांगली कामगिरी केली. 17 धावा खर्च करून एक महत्वाचा विकेट बळकावलाय. कुणी कुठे जाऊ नका. CPL 2025 पर्व क्रमांक 8 आपण पाहत राहा. मी सध्या थांबतोय. यापुढचं धावतं समालोचन करण्यासाठी मी माझे परम मित्र केतन याला, या सीबीडी परिसरातील एक गोड आवाज याला मात्र मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय. हॅलो हॅलो. तर धन्यवाद विजय म्हात्रे सर. आत्तापर्यंत सकाळच्या सत्रापासून नक्कीच आपण आवाज ऐकला. विजय म्हात्रे त्याचबरोबर निलेश कोळी या दोन समालोचक आपल्याच परिसरातील हे समालोचक आपल्याला बघायला मिळतील. त्यांच्या माध्यमातून आत्तापर्यंत आपण नक्कीच समालोचन ऐकलं. त्याचबरोबर ह्या इनिंगचा जर विचार केला तर आत्तापर्यंत पहिलं षटक नक्कीच संपुष्टात आलं. पहिल्या षटकामध्ये रोहित गुरवला नक्कीच आमंत्रित केलं होतं गोलंदाजीसाठी. त्यानंतर 17 धावा त्याने खर्च केल्या आणि एक गडी नक्कीच बाद केला गेला. त्यानंतर आता फलंदाजीसाठी जर बघितलं तर स्ट्रायकिंग एंडो आपण जर बघितलं सूर्या, त्याचबरोबर राहुल चटर नॉन स्ट्राईक एंडोर असेल आणि गोलंदाजी मार्कवर अनिकेत शिंदे, फिरकीचा जादूगर म्हणून ज्याला नवी मुंबईमध्ये ओळखलं जातं तो अनिकेत शिंदे आता गोलंदाजी मार्कवर. त्याचबरोबर सूर्याच्या प्रत्येक बाउंड्री आणि षटकारासाठी सुमित साळुंके यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक असेल. तर पहिला चेंडू आपण बघितला, अनिकेतचा स्लोअर वन पंचचा चेंडू लेग कट नक्की टाकला आणि तो डॉट चेंडू आला. चांगली गोलंदाजी त्या अनिकेतच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. दुसरा चेंडू लोअर फुलटा चेंडू होता, क्षेत्ररक्षक वन बाउन्स कॉल एक काढेल. चांगली फेकी देखील आपल्याला तिथे बघायला मिळेल. एक धाव कंप्लीट गेली तर एके धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. आपण जर बघितलं तर आव्हान 85 धावांचं 85 रन्सचं आव्हान इथे दिलं गेलं आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण जर पहिल्या इनिंगचा खेळ बघितला तर ह्याच अनिकेत शिंदेने ओपनिंगला आला होता आणि काय फलंदाजी केली होती मित्रांनो. तब्बल वैयक्तिक 48 धावांवरती खेळला. शेवटच्या ओव्हरमध्ये त्याला थोडीशी स्ट्राईक भेटली नाही, त्यामुळे कुठेतरी त्याचे हाफ सेंचुरी मिस झाली. आता गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी. सुरेख चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलंय. राहुलला कुठे इथे तरी संकटामध्ये टाकताना आपल्याला दिसतो अनिकेत शिंदे. चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. अशाच पद्धतीची जर गोलंदाजी अनिकेतने केली तर कुठेतरी सीबीडी कॉप संघ थोडासा बॅकफुटला जाताना आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, पुन्हा एकदा स्लो रन पद्धतीचा चेंडू लेग कट टाकला गेला आणि राहुलला कुठेतरी इथे थोडस अडचणीमध्ये जकडून ठेवलंय. ज्या प्रकारची फलंदाजी अनिकेतने केली होती तशाच प्रकारची गोलंदाजी आता अनिकेत करतोय. अष्टपैलू खेळाडू.
सुरेख चेंडू, बॅक टू बॅक तिसरा डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतो. त्या टप्प्यावरती चांगली गोलंदाजी. तर ह्याच गोलंदाजीसाठी सलीलजी गवडी यांच्याकडनं नक्कीच अनिकेत शिंदेसाठी 500 रुपयाचे पारितोषिक लावलं गेलंय. काय सुरेख गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. टप्पा पडल्यानंतर हातभर वळण नक्कीच त्याच्या चेंडूवरती मिळते. चांगली गोलंदाजी. जशी फलंदाजी त्याने केली तशाच प्रकारची आता गोलंदाजी करतोय. आपल्या टीमला नक्कीच त्याने पुन्हा एकदा गेम मध्ये कमबॅक करून दिलाय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू टोलावलाय. यावेळेस कट केलाय चेंडूला. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. साधावा. त्या साधाव्याने धाव फलक पुढे सरसावलाय. धाव फलक जाऊन पोहोचलाय 24 आकड्यावरती. आपल्या सोबत बघितलं तर क्रिक लाईव्ह आपल्याला बघायला मिळेल. त्याचबरोबर निखिल आपल्याला बघायला मिळेल जो स्कोर अपडेट नक्कीच त्याच्या माध्यमातून केला जातोय. त्याचबरोबर गुणलेखक म्हणून सकाळपासून देवेश असेल किंवा अनिकेत कुदळे असेल. त्याचबरोबर डीजे स्कोर नक्कीच इथे बघायला मिळेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा, 1 गडी नक्की बाद झालाय. त्याचबरोबर डीजेच्या माध्यमातून सकाळपासून ज्यांच्या माध्यमातून आपण मधुर असं संगीत ऐकलं तो जितू डीजे नक्कीच आपल्याला ऐकायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर आता जर बघितलं तर संघाचा संघनायक कर्णधार ऋषिकेश पानसरे नक्कीच गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. तिसरं षटक अटळण्यासाठी नक्कीच स्वतःला आमंत्रित केलं गेलंय. 18 चेंडू शिल्लक असतील या इनिंग मधील. चांगली गोलंदाजी आता ऋषिकेशला देखील करावी लागेल. अनिकेतच्या मागच्या षटकाचा विचार केला तर त्याने फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. 18 चेंडू आणि 62 धावांची गरज. आपण जर बॅटिंगसाठी बघितलं तर सीबीडीचे 2 पॉवर हाऊस खेळाडू देखील मैदानामध्ये आपल्याला खेळताना बघायला मिळतील. एका साईडला असेल सूर्या तर दुसऱ्या साईडला असेल राहुल जटार. या दोघांच्या खांद्यावरती ही जबाबदारी असेल. आता समीकरण येऊन पोहोचलंय. 17 चेंडू आणि 62 धावा. लोअर फुल टॉस पाहिजेचा चेंडू होता. चेंडू खाली शिवम शुक्ला येत आहेत. 1 बाउन्स चेंडू कलेक्ट केलाय. चांगलं कलेक्शन आपल्याला बघायला मिळालं शिवम शुक्ला यांच्या माध्यमातून. 86 धावांचं पाठलाग करत असताना आता धाव फलक जाऊन पोहोचला 25 आकड्यावरती. कुठेतरी मोठे फटके खेळावे लागतील आता राहुल आणि सूर्याला. सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके येणं गरजेचं असेल. खोवर पैसा चेंडू आणि यष्टांचा वेध घेतलाय. फर्निचर डिस्ट्रॉय केलं इथे राहुल जटारचं आणि स्वस्तामध्ये परतलाय. राहुल देखील तंबूच्या आश्रयाला. चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते ऋषिकेश पानसरेच्या माध्यमातून. डीजे ऋषिकेश पानसरेसाठी एक बिग विकेट. मोठा मासा ऋषिकेशच्या चाळीमध्ये नक्कीच सापडला. राहुल जटार तंबूच्या आश्रयाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन पोलीस निरीक्षक राजू नरळे 40+ खेळाडू आपल्याला बघायला मिळतील मैदानामध्ये. ज्यांच्या माध्यमातून आपण चांगली गोलंदाजी देखील बघितली. तर अष्टपैलू खेळाडू आहेत. चांगली फलंदाजी देखील करतात. थोडं स्पीडअप करायचंय.
पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू आणि यस LBW चा शिकार बनतो. राज उन्हाळे देखील इथे तंबूच्या आश्रयाला. बॅक टू बॅक दुसरी विकेट ऋषिकेश पानसरेच्या ह्या ओव्हरमध्ये आपल्याला बघायला मिळते. पहिला नक्कीच राहुल जटर बाद झाला, त्यानंतर पहिला चेंडू फेस करत असताना LBW चा शिकार राजू नरळे. वरचढ नक्कीच ठरतो इथे. आता गवळी धुळंदरचा हा संघ CBD कॉप्स वरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये ॲट नंबर 4. 2 गडी बाद झाले, 3 गडी बाद झाल्यानंतर माफ करा संदीप आपल्याला बघायला मिळेल. आता संदीप आणि सूर्या यांच्यावरती नक्कीच जबाबदारी असेल. हॅट्रिक नक्कीच इथे कंप्लीट करेल का ऋषिकेश पानसरे. हॅट्रिकची संधी होती देखील चेंडूला फिरकावून दिलंय. त्याचबरोबर सुवर्ण संधी पुन्हा एकदा ऋषिकेश पानसरेसाठी देखील आहे. अजून एक विकेट त्याने आतापर्यंत 2 विकेट नक्कीच प्राप्त केल्यात, पण या षटकामध्ये त्याने अजून एक विकेट प्राप्त केली तर आमचे फुटीप्लसचे खेळाडू संजयजी मालुसरे सर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक त्याला दिलं जाईल. सुरेख गोलंदाजी. पंचांचा इशारा नक्कीच इथे तो व्हाईट बॉलचा इशारा आलाय. तो व्हाईटच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती. कुठेतरी धावफलक थोडस शांत आपल्याला बघायला मिळत आहे. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी ऋषिकेशच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. अजून देखील ऋषिकेशचा विचार केला तर ह्या ओव्हरमधील त्याचे चेंडू शिल्लक असतील. अपील नक्कीच केला गेलाय. पंचांनी इथे इशारा फेटाळलाय आणि ते षटक संपुष्टात येत आहे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 28 या आकड्यावरती. थोडासा आपल्याला बॅकफुट वरती नक्कीच बघायला मिळतोय CBD कॉप्सचा संघ. कालच्या दिवसामध्ये ह्या संघाने ऋषिकेश पानसरेने जर बघितलं तर ह्या षटकामध्ये फक्त आणि फक्त खर्च केला त्या 4 धावा आणि 2 गडी नक्कीच बाद केलेत. ज्या 2 मेन विकेट पाहिजे होत्या संघाला त्या नक्कीच मिळवून दिल्यात. कर्णधार आहे आणि कर्णधाराने स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि ती नक्कीच पार पाडली गेली आहे. तर नवीन गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतो. श्रेयश उर्फ पेगी या नावाने नक्कीच हा खेळाडू ओळखला जातो CBD मध्ये. त्या गोलंदाजाला आता आमंत्रित केलं गेलंय. हा देखील जर विचार केला तर फिरकीचा जादूगर आहे. लेग ऑफ कट टाकण्यामध्ये माहिर आहे हा खेळाडू. त्याच्या खांद्यावरती आता ऋषिकेश पानसरेने जबाबदारी सोपवली आहे. तर खेळ शिल्लक आहे 12 चेंडू आणि धावांची गरज असेल 58 धावा, 58 रन्स. तर पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय. तर पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय. पंचांचा इशारा येतोय 6 धावा. त्या 6 धावांनी धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 34 या आकड्यावर. 34 रन्स ऑन स्कोर कार्ड. जर बघितलं तर गोलंदाजी नक्कीच ऑन टाइम इथे देखील चालू आहे. सूर्या नक्कीच आता थोडासा इथे आपले इरादे स्पष्ट करतोय. श्रेयसच्या अगेन्स्ट पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगलं कमबॅक बघायला मिळतं या यंगस्टर खेळाडूकडनं आपल्याला. पहिला चेंडू नक्कीच इथे सूर्याने आउट ऑफ द पार्क 6 साठी नक्कीच मारला होता. त्यानंतर काय कमबॅक केलंय. पायांचा वेध घेतला गेला. डॉट चेंडू आला. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 34 वरती स्तब्ध आपल्याला बघायला मिळत आहे.
नक्कीच इथे सूर्या देखील बाद केला गेलाय. चांगली गोलंदाजी. 1-13 तो 1 मेरा. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका लगावल्यानंतर दुसरा चेंडू डॉट आला आणि तिसऱ्या चेंडूवरती नक्कीच इथे सूर्याला आपल्या जोडीमध्ये नक्कीच जाळ्यामध्ये अडकवलं. सूर्या देखील इथे बाद झालाय. धन्यवाद डीजे. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरले गेलेत. आम्हाला नाव कळवायचं प्लीज. दत्ता. दत्ता कराड नक्कीच मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतील. आता समीकरण येऊन पोहोचलाय. 9 चेंडू आणि गरज असेल 52 धावांची. पुन्हा एकदा शार्पी चेंडू होता. चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न, झेल घेण्याचा प्रयत्न देखील झाला. गौरव चेंडू खाली आला आणि झेल इथे धरती मातेला अर्पण केला गेलाय. तर धन्यवाद. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. तर नक्कीच इथे आपल्याला बघायला मिळतं चांगली गोलंदाजी. सुरेख गोलंदाजी. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. चांगलं षटक पहिल्या चेंडूवरती नक्कीच षटकार लगावला होता, पण नंतर काय कमबॅक केलं यंगच्या खेळाडूने. चांगलं 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त खर्च केल्यात 2 धावा, 8 धावा. अरे ऑन टाइम बाबा, मी बघतोय सांगतो हे बघ खर्च केला मी व्हिडिओ काढून ठेवलोय. तिकडे दाखव मला नको फक्त बाळा त्यांना बोलू मी कमिटी नाही मी इथे कमेंट्री करतो मला बोलू नको. ए अरे तुला नाही आपल्याला नाही तुम्हाला नाही बोलतो सर हा मला नको हा मला चिडतो माझा मी सर तुम्हाला हा माझा तर नक्कीच 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आपण बघितलं. धावफलक जाऊन पोहोचलाय 36 या आकड्यावरती. 4 फलंदाज देखील बाद केले. शेवटचं षटक संजीव परब उर्फ बबलू अंकल गोलंदाजी मार्कवर नक्कीच आपल्याला बघायला मिळाला. मोठा फटका लेग चेंडू टाकला होता आणि पिक केला गेलाय. संदीपच्या बॅटमधनं येतं एक हँडसम षटकार. पुन्हा एकदा नक्कीच चेंडूला ढकलून दिलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा पार. पंचांचा इशारा आलाय 4 धावा. त्या 4 धावांनी धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 46 धावांवरती. अजून देखील गरज असेल 4 चेंडू आणि एक मोठं आव्हान देखील इथे दिलं गेलं होतं. 86 धावांचं आव्हान इथे सेवडी कॉप संघासमोर उभं केलं होतं. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. बॅटची एज आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू सीमा पार 6 धावांसाठी. इथे कुठेतरी झाली लास्ट
सुरेख चेंडू, पंचांचा इशारा नक्कीच व्हाईट बॉलचा इशाराला व्हाईटच्या साह्याने पुन्हा एकदा धाव फलक पुढे सरसावलाय. पुन्हा एकदा चेंडूला पुल केलाय, फेकून दिलाय, संदीपच्या बॅट मध्ये येतोय. ह्या षटकामधील तिसरा षटकार, काय फलंदाजी करतोय मित्रांनो. धन्यवाद डीजे. आणि धाव फलक जाऊन पोहोचलो 61. 61 धावा धाव फलकाला गावल्या गेल्यात आणि 86 धावांचं आव्हान इथे असेल. तर शेवटचा चेंडू नक्कीच असेल. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आला. एक लाजवाब बॅटिंग आपण पहिल्या इनिंगमध्ये खूप एन्जॉय केली त्याची बॅटिंग. आणि तर मॅन ऑफ द मॅच अनिकेत शिंदे. तर सन्माननीय अतिथी सलीलजी गवळी यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाते मॅन ऑफ द मॅचचं. तर कॉंग्रॅच्युलेशन अनिकेत. आणि ही मॅच जर आपण पाहिली तर खूप इम्पॉर्टंट होती गवळी धुरंधर्स या टीमसाठी आणि खूप चांगला प्रतिसाद तुम्ही या संघासाठी दिला आहे. आणि या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर ओपनिंगला आला, चांगली बॅटिंग तुम्ही एन्जॉय केली आणि आज मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला आहे. तर या टीमबद्दल आणि आजच्या परफॉर्मन्सबद्दल काय सांगशील? टीम तर खूप छान आहे. मला सपोर्ट केली की माणसाने बोललं तू ओपनिंग जाशील का. मी बोललो हां ठीक आहे जाईल करून. ते बोललं की माझ्यावरती पूर्ण गेम प्लॅन आहे. मी बोललो जाईल करून. ठीक आहे, शुभेच्छा.
हा यंगस्टर आहे आणि आज आपण पाहतोय आपल्यासोबत जोडले सलीलजी गवळी ह्या स्पर्धेचे मुख्य घटक आहेत. आणि सर आपण या स्पर्धेबद्दल आणि या संपूर्ण आयोजनाबद्दल काय बोलाल? मी या स्पर्धेसोबत 6 वर्षापासून आहे आणि आमची जी टीम आहे दरवेळेस ऋषिकेश पानसरेच्या सानिध्यात फार चांगली खेळते. आय एम प्राऊड ऑफ हिम. आणि यावेळेस पण ट्रॉफी गवळी धुरंधराची आहे. तर थँक्यू. आणि CBD प्रीमियर लीग 2025 सीझन 8 जाऊया आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. तर सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली. अभय आणि अश्विन, अब्बू आणि अश्विन. षटक क्रमांक पहिला मल्हार 11 टीमच्या दरम्यान. आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज अनिल 40+ खेळाडू आहे. एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे. खूप अनुभव असेल. या मॅचमध्ये पूर्णपणे वापरावा लागेल. ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. मल्हार 11 आणि वर्टिगो फायटरसाठी डू ऑर डाय ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळीचा बॉल फटका फसलाय. टॉप एज बॅट्समन इथून मात्र बाद झालाय. पहिली विकेट आणि पहिला हादरा वर्टिगो फायटर्स. डीजे थँक्यू. थँक्यू. बॅट्समन मुकेशने जर आपण पाहिली तर आजच्या दिवसामध्ये जी मॅच झाली सेकंड मॅच त्यांची त्याच्यामध्ये चांगली गोलंदाजी मुकेशने केली. या मॅचमध्ये बॅटिंग करण्यासाठी संधी मिळाली मुकेशला. चांगली पारी साकारावी लागेल. एक चांगली इनिंग बिल्ड करावी लागेल अश्विन शेळके आणि मुकेशला. स्वतः टीमचा कॅप्टन अजून देखील उपस्थित आहे. टायमर सेट झाला आहे. या मॅचमध्ये प्रत्येक ओव्हरसाठी तुम्हाला 5 मिनटं दिली जातील याची नोंद घ्या. नेक्स्ट बॉल. यावेळेचा बॉल एक आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईनला फिल्डर तैनात होता. बॉल गॅदर केल्यानंतर एक सिंगल. चांगलं क्रिकेट. जेव्हा 360 मैदान असतं तेव्हा असे स्ट्रोक सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात बॅट्समनच्या दरम्यान. तो स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न मुकेशने केला आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर धावफलकावर लागली 7 धावा 7 रन्स. एक चांगली सुरुवात. नेक्स्ट बॉल. तर चला बॅटिंग करत असताना टीम वर्टिगो फायटर्स वेळ कमी घ्या प्लीज. अजून 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. आजच्या दिवसामध्ये जेवढ्या जास्त मॅचेस होतील तेवढं आपलं फायदेशीर असेल. कारण की उद्या शेवटचा दिवस असेल. उद्या अतिरिक्त मॅचेस आपल्याला खेळाव्या लागतील याची तुम्ही नोंद घ्या. यावेळीचा बॉल. वॉट बॉल. काय चेंडू हाताळलाय. आपला एक्सपिरियन्स अनिल याने या बॉलवर दाखवलाय. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु परफेक्ट यॉर्कर आपल्याला या बॉलवर पाहायला मिळाला. शेवटचा बॉल. अंतिमचा चेंडू. टीमची धावसंख्या आतापर्यंत 7 या आकड्यावर. 7 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. P1चं पहिलं षटक जर आपण पाहिलं तर जास्ती धाबांचं खर्च केलं जातं परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत इकॉनॉमीने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. जर्सी नंबर देखील 7 आहे आणि धावफलकावर धावा लागल्या 7. यावेळी संधी होती. रनआउट होईल की काय परंतु इथे मात्र सुखरूपरित्या आपल्या क्रीजमध्ये पोहोचला आहे मुकेश. 1 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. टीमची धावसंख्या वर्टिगो फायटर्स टीमच्या दरम्यान बॅटिंग करत असताना 1 गडी बाद 7 धावा. डीजे
थँक्यू. षटक क्रमांक दुसरा, गोलंदाज रोहित. रोहित ताटे, फिरकीचा जादूगर अशी ओळख आहे. या मॅचमध्ये रोहित ताटे काय करेल आपल्या टीमसाठी. मल्हार 11 टीमच्या दरम्यान ऑक्शनमध्ये त्याला टीममध्ये घेण्यात आला. यावेळचा बॉल अक्रॉस द लाईन, एक दर्जेदार स्ट्रोक स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुकेशच्या बॅटमधनं आलाय धमाका. 6 धावांसाठी षटकार. नेक्स्ट बॉल, रिव्हर्स अटेम्प्ट. सिंगल येते. मुकेश सेट होऊन आलाय डगआउट मधनं. फटकेबाजी जर आपण पाहिली तर डेरिंगने बॅटिंग केली जाते. 5व्या गिअरमध्ये सध्याच्या घडीला तो बॅटिंग करतोय. अश्विन शेळके सुद्धा टीमचा कॅप्टन आपल्याला पाहायला मिळेल. जबाबदारी घेतली अश्विन शेळकेने स्वतःच्या खांद्यावर. वर्टिगो फायटर्स या टीमच्या दरम्यान सातत्याने तो कॅप्टनशिप करताना आपल्याला पाहायला मिळतो. एक चांगल्या कॅप्टनच्या भूमिकेत अश्विन शेळकेला नेहमी पाहिलं जातं. या मॅचमध्ये देखील जबाबदारी घेतली. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली तर 14 धावा धावफलकावर लागल्यात बॅटिंग करत असताना टीम वर्टिगो फायटर्सच्या दरम्यान. चला वेळ कमी घ्या. मल्हार 11 टीम आपल्याला वारंवार सूचना करण्यात येत आहे. यावेळचा बॉल चांगला रिलीज झाला आहे. फ्लाईट होतं जेव्हा बॉलला रिलीज केलं गेलं. थोडासा जर आपण पाहिलं तर फ्लायटेड हा बॉल रिलीज झाला. आणखीन एक सिंगल. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. जसं जसं संध्याकाळचं सत्र चालू होत तसं तसं धावा धावफलकावर वाढल्या जातील. कारण की जर आपण पाहिलं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये लेग साईडच्या दिशेने हवा खूप मॅटर करते. कारण की आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर ऑनसाईडला खूप फटके आलेत या स्पर्धेमध्ये. ऑनसाईड असू द्या, तदनंतर थर्ड मॅनचं रिझन, रिव्हर्स अटेम्प्ट खूप वेळा होताना आपल्याला पाहायला मिळालेत. हे प्रयत्न खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वाढत चाललं आहे. यावेळचा बॉल देखील चांगला होता. या बॉलला ओळखलं मुकेशने आणि पाठवून दिलाय कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. टीमची धावसंख्या 19 धावा, 19 रन्स, 19 धावा धावफलकावर लागल्यात. 2 बॉलचा खेळीतून शिल्लक आहे. यावेळचा बॉल थोडासा पुढे रिलीज केला. आणखीन एक सिंगल. शेवटचा बॉल. तर नेक्स्ट मॅच डॅनियल ब्रदर्स आणि बनगे ब्रदर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनने रिपोर्टिंग करायची आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल याची तुम्ही नोंद घ्या. डॅनियल ब्रदर्स आणि बनगे ब्रदर्स. नेक्स्ट मॅच. पुढचा बॉल. यावेळचा बॉल फटका फसलाय. फिल्डर नाही आहे त्या झोनमध्ये. एक सिंगल वेगाने कंप्लीट होते. चांगली बॉलिंग रोहितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते ती मात्र 21 धावा.
थँक्यू. तर 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या वर्टिगो फायटर्स टीमच्या दरम्यान बॅटिंग करत असताना 1 गडी बाद 21 धावा. 1 लॉस ऑफ 21 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. चांगली धावसंख्या. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 7. 1 गडी जर बाद झाला ते षटक खूप चांगलं राहिलं मल्हार 11साठी. या ओव्हरमध्ये धावा आल्या 14. एकही विकेट आली नाही आहे या ओव्हरमध्ये. आणि या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर वर्चस्व राहिलं बॅटिंग करत असताना वर्टिगो फायटर्सचं. तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर आला आहे. गोलंदाज स्वप्नील. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक. स्वप्नील जर आपण पाहिलं तर एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे. या खेळाडूवर देखील ते आपण पाहिली तर चांगली बोली लागली ऑप्शनला. पॉवर प्लेचे 2 षटक समाप्त झालेत. तिसरं षटक जर आपण पाहिलं तर 38 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू तैनात आहे. अश्विनसाठी एक स्क्वेअर लेग, एक मिड विकेट, एक लॉंग ऑन. लॉंग ऑफ देखील तैनात केला आहे. थर्ड सर्कलच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉईंट तैनात आहे. तदनंतर एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर देखील तैनात झाला आहे. कव्हर पॉईंट देखील मागे ठेवला आहे. मिड विकेट खेळाडू देखील तैनात आहे 38 सर्कलच्या आतमध्ये. अश्विन शेळके स्टार्टिंगला बॅटिंग करतो. पहिला बॉल स्वप्नीलचा. चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये फिल्डर आहे. सेकंड रनचा कॉल येतो. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल. इझी 2 धाबा इथून मात्र कंप्लीट केल्यात. ग्राउंड आउटफील्ड जर आपण पाहिली तर थोडीशी फास्ट आहे परंतु हा स्ट्रोक जर आपण पाहिला तर सॉफ्ट हँडेड खेळलेला हा फटका. यावेळचा बॉल अश्विन शेळके आपल्या फॉर्म मध्ये येत असताना बॉल चाललाय सरळ लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. अश्विनच्या बॅट मधनं आलाय धमाका षटकार. थँक्यू. टीमची धावसंख्या 29 धावा 29 रन्स आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळचा बॉल फिंगर रोल केले. बॉलवर पडल्यानंतर टर्न होतो. या बॉलला डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग. षटकार आल्यानंतर टप्पा बदलवला. ही खासियत आहे स्वप्नीलची. अशी गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल या मॅचमध्ये कारण की डू ऑर डाय मॅच आहे. ही मॅच दोन्ही टीमसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. वर्टिगो फायटर्स आणि मल्हार 11 या टीमसाठी. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अश्विन शेळके या मॅचमध्ये एक चांगली इनिंग साकारत असताना. यावेळचा बॉल हाफ ट्रॅकर होता. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज आणि हा बॉल चाललाय थर्ड मॅन रिजन मध्ये आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. चांगलं रन विकेट दोन्ही बॅटर्सच्या दरम्यान. टीमची धावसंख्या आतापर्यंत 31 धावा 31 रन्स. 2 बॉलचा खेळ अजून देखील इथून शिल्लक आहे. बॅटची एज आणि हा बॉल सरळ चाललाय. थर्ड मॅन बाउंड्री लाईन क्रॉस करून जातोय आणि हा येतोय चौकार. डीजे थँक्यू. शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या 35 धावा. यावेळचा बॉल पिकअप स्ट्रोक ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहे आणि
अंपायर्स डिसिजन अजून पेंडिंग आहे. थर्ड अंपायरकडे अजून मात्र डिसिजन दिला जाईल. तर षटकार नाहीये. तर या बॉलवर रन किती आहेत? एकच धाव आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या 36 धावा, 36 रन्स. आतापर्यंत फुलकावर लागलेत. ड्रिंक्स ब्रेक जरूर झालाय. तर चला थोडासा गेम स्पीडली चालू ठेवा, कारण की अजून 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. तर शेवटचं षटक गोलंदाज रोहित पंडित गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. तर चला थोडासा खेळ स्पीडली चालू ठेवा. यावेळीचा बॉल उडवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. बॉल खाली येतोय आणि बॅट्समन झाला इथून मात्र बाद. अश्विन शेळके बॅक टू द डगआउट. डीजे आणि बॅट्समन सतीश. तर चला 4 मिनिटाचा अवधी आहे. ओव्हर कंप्लीट करायची आहे 4 मिनिट्स मध्ये. चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 36 धावा. तर चला टॉस साठी या. बंगे ब्रदर्स आणि टीम आहे डॅनियल ब्रदर्स आणि बंगे ब्रदर्स. टॉस साठी यायचे लगेच तुम्ही. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल याची नोंद घ्या. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर्सचा. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 37 धावा.
फुलटॉस बॉल पूर्णपणे मिस केलंय. 22 ओव्हर एक सिंगल. या बेलचा बॉल उडवलाय ऑन साइडला. मुकेशच्या बाट मधनं आणखीन एक धमाकेदार षटकार. डीजे नेक्स्ट बॉल मुकेशसाठी स्विच हिट करण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट होते. टीमची धावसंख्या 1 ने वाढेल. धावा आतापर्यंत जर आपण पाहिलं तर धावफलकावर लागल्यात 45 धावा. लास्ट बॉल. चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर आहे. फंबल होतोय. सेकंड रनचा प्रयत्न येतोय. 2 धावा इथून मात्र कंप्लीट झाल्यात. तर टीमची धावसंख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागली 47 रन्स. तर चला थोडासा गेम स्पीडली चालू ठेवा कारण की 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत त्याची तुम्ही नोंद घ्यायची. 47 रन्स धावफलकावर लागल्यात बॅटिंग करत असताना वर्टिगो फायटर्स या टीमच्या दरम्यान. तर शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आलाय संतोष. शेवटचं षटक संतोष गोलंदाजी ट्रॅकवर. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक फिल्डर आहे. बॉल खाली येतोय. चांगला एफर्ट अनिलच्या दरम्यान. एकच धाव. टीमची धावसंख्या 48 रन्स. तर चांगला बॉल पडल्यानंतर थोडंसं टर्न झाला. हा बॉल डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू इथून रिलीज झालाय. शेवटचं षटक स्लॉगिंगचे षटक आहे आणि या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा येणे इम्पॉर्टंट असेल बॅटिंग करत असताना वर्टिगो फायटर्स या टीमला. या बेलचा बॉल उडवलाय. फटका चांगला ऑन साइडला. हा बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी षटकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. तर 54 रन्स. आणखीन एक उडवलाय. क्षेत्र तेज आहे आणि परिणाम देखील तोच होईल. बॅक टू बॅक दुसरा षटकार बॅट्समन सतीशच्या बॅटमधनं. लाजवाब. शेवट
61 रन्स. यावेळी देखील फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर बॉल खाली येतोय स्वप्नील आणि बॅट्समन झाला इथून मात्र बाद. थँक्यू. शेवटचा बॉल. डॅनियल ब्रदर्स टीमचा कॅप्टन आपण रेडी राहा. वांगे ब्रदर्सचा कॅप्टन रेडी आहे. डॅनियल ब्रदर्स टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचे टॉससाठी. शेवटचा बॉल आहे, अंतिमचा चेंडू. शेवटच्या बॉलवर मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये फिल्डर आहे स्वप्नील बॉलपर्यंत पोहोचेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. आणि तिसऱ्या धावेसाठी बॅट्समन बाद होतोय. 2 धावा कंप्लीट. टीमची धावसंख्या 63 आणि 64 रनचं लक्ष्य आहे. 64 धाब्यांचा करायचं आहे पाटला. ही मॅच जिंकण्यासाठी टीम मल्हार 11 या टीमला. आणि जाऊया टॉसच्या दिशेने प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. एका बाजूला जर आपण पाहिलं तर डॅनियल ब्रदर्स आहे आणि एका बाजूला वांगे ब्रदर्स, हे दोन्ही संघ. इनिंग ब्रेक आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी. एका बाजूला जर आपण पाहिलं तर वांगे ब्रदर्स आणि डॅनियल ब्रदर्स. CPL इज कॉल्ड डॅनियल ब्रदर्स आणि अनमोल ज्वेलर्स. टॉस जिंकलाय वांगे ब्रदर्स. डिसिजन बॅटिंग करू आम्ही. ओके, ऑल द बेस्ट दोन्ही टीमसाठी.
सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली बॅटिंग करण्यासाठी मल्हार 11 टीमच्या दरम्यान. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न झाला. रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट. क्लोज कॉल. पहिला बॉल जर आपण पाहिला तर अप्रतिमरित्या हाताळलाय. या वेळचा बॉल चांगला स्ट्रोक. हा बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी बॅट्समन प्रतीकच्या बॅटमधनं धमाका. थँक्यू. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. षटकार येतो. टीमची धावसंख्या आतापर्यंत 6 रन्स 6 धावा. नेक्स्ट बॉल. बॅटची एज आणि प्रतीक इथून बाद झालाय. प्रत्युत्तर दिलंय. षटकार लगावल्यानंतर टप्पा बदलवला, लाईन बदलवली आणि बॅटची एज घेतल्यानंतर चांगली कॅच एस्टनच्या मागे आणि बॅट्समन झालाय बाद. डीजे. षट क्रमांक पहिलं प्रलव पाटील. या ओव्हरमध्ये देखील यश मिळाले प्रलव पाटीलला. 3 चेंडू रिलीज झाले. 6 धावा खर्च झाले आतापर्यंत. नेक्स्ट बॉल. बॅटर मैदानावर दाखल झालाय. यावेळचा बॉल फटका फसलाय. बॉल खाली फिल्डर येईल आणि आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा विकेट. बॅट्समन बाद झालाय. बॅक टू बॅक दुसरा हॅट्रिकची संधी आहे. विकेट हॅट्रिक होईल का या मॅच मधली. प्रल्हाद पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. संधी आहे. प्रयत्न खूप चांगला होता. लाजवाब एफर्ट आपल्याला पाहायला मिळालाय. जरी कॅच झाली असती तर नक्कीच या फिल्डरचं कौतुक करावं लागलं असतं. काय एफर्ट दाखवलंय मुकेशने. बॅटिंगमध्ये देखील लाजवाब एफर्ट आपल्याला पाहायला मिळालं. फिल्डिंगमध्ये देखील स्वतःला झोकून दिलं जातं या मॅचमध्ये. टीमची धावसंख्या आतापर्यंत पाहिली तर 7 धावा. 7 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड धावफलकावर लागले. शेवटचा एक बॉल. डिफेन्सिव्ह क्रिकेट फक्त ढकललं या बॉलला अभयने. षटक क्रमांक पहिले ते संपले. 1 ओव्हरचा खेळ ते समाप्त झालाय. तर उदय आहे. टीमची धावसंख्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा. 8 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. धाब्यांचा पाठला करायचा आहे 64. अजून देखील इथून करावे लागतील 24 बॉलमध्ये 56. 24 चेंडू आणि 56 धावसंख्येची गरज. हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते आणि मैदानावर चालू असलेली मॅच
एका बाजूला जर आपण पाहिलं तर मल्हार 11 आणि एका बाजूला वर्टिगो फायटर्स या दोन्ही टीमच्या दरम्यान षटक क्रमांक दुसरं कोणता गोलंदाज घेऊन येईल वर्टिगो फायटर्सच्या दरम्यान हे पाहणं खूप इम्पॉर्टंट आहे. अश्विन शेळके स्वतः टीमचा कॅप्टन आलाय. आयकॉन खेळाडू आहे. कॅप्टनच्या भूमिकेत अश्विन शेळके. डॉट बॉलनी सुरुवात होते. अब तक 56 अजून करायचे आहेत 23 बॉलमध्ये. प्रत्येक बॉलवर रन येणे इम्पॉर्टंट असेल मल्हार 11 टीमला. या मॅचमध्ये जर त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत राहायचं असेल तर प्रत्येक बॉलवर रन येणे इम्पॉर्टंट आहे. ही क्षमता आहे दोन्ही बॅटर्समध्ये. एका बाजूला उदय आणि एका बाजूला सतीश. यावेळेचा बॉल फक्त दिशा दिली. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर आहे. एक सिंगल येते. चांगला बॉल अश्विन शेळकेचा. लेग बाय स्वरूपात सिंगल येते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 10 रन्स 10 धाबा धावफलकावर लागल्यात. डिफेन्सिव्ह क्रिकेट फक्त ढकललं या बॉलला लॉंग ऑफ रिझन मध्ये. सेकंड रनसाठी प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव इथून मात्र वेगाने कंप्लीट झाले. टीमची धावसंख्या 12 रन्स 12 धावा 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पिटूचं दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल. आणखीन एक सिंगल आले. चांगले क्रिकेट दोन्ही टीमच्या दरम्यान. परंतु मोठे हिट इथून खेळावे लागतील या मॅचमध्ये जर या धावा चेस करायचे असतील तर अश्विनसाठी सुवर्ण संधी होती. विकेट हॅट्रिक घेतली असती तर साहिल पाटील उर्फ नानू यांच्याकडनं $10 अर्थात जर आपण त्याची रक्कम पाहिली $10ची तर ती रक्कम झाली असती $10 त्यांना दिले गेले असते. परंतु विकेट हॅट्रिक झाली नाहीये. टीमची धावसंख्या 13 धावा 13 रन्स धावफलकावर लागल्यात. आणि थेट ऑस्ट्रेलियावरनं ते ही मॅच पाहत आहात. खास अश्विनसाठी त्यांचं देखील वेलकम आहे यूट्यूबच्या माध्यमातून. साहिल पाटील उर्फ नानू. तर षटक क्रमांक 3 गोलंदाज मुकेश. तर चला खेळ थोडासा स्पीडली चालू ठेवा. षटक क्रमांक 3 मुकेश गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. यावेळेचा बॉल जर आपण पाहिलं तर कव्हर पॉइंटला हा बॉल ट्रॅव्हल झाला. सेकंड रनसाठी कॉल येतोय आणि 2 धावा इथून मात्र कंप्लीट होत आहेत. यावेळेचा बॉल उडवलाय ऑन साइडला. हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर.
धाब्यांचा पाठला करायचा आहे. यावेळचा बॉल आणखीन एक धमाका ऑन साइडला बिरखावलाय षटकार डीजे. थँक्यू मल्हार 11. काय बॅटिंग चालू आहे मल्हार 11 टीमच्या दरम्यान. उदयच्या बॅटमधनं लगातारचा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 28 धावा. चांगली सुरुवात, चांगली इनिंग बिल्ड केले. आणखीन एक उडवलाय बिग 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 हिट षटकार. थँक्यू मल्हार 11 टीम साठी देवाच्या स्वरूपात धावून आलाय उदय. जिथे धावसंख्येला आळा घातला होता तिथे तदनंतर या ओव्हरमध्ये अक्षरशः बरसलाय. टीमची धावसंख्या 34 धावा, 34 रन्स, 30 धावा अजून देखील इथून करायच्या आहेत मॅच जिंकण्यासाठी. चांगला बॉल, फिंगर रोल केले, बॉलवर टप्पा बदलवला, डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल. यावेळचा बॉल हाय अँड हँडसम CPL षटकार. थँक्यू. टीमची धावसंख्या आतापर्यंत 40, धावा करायच्या आहेत 24, बॉल शिल्लक आहेत 12, प्रति ओव्हरमध्ये 12 धावा. ही मॅच जिंकण्यासाठी म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 2 षटकार देखील खेचावे लागतील ही मॅच जिंकण्यासाठी. अब्बू आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. चांगला बॉल अब्बूच्या दरम्यान डॉट बॉल येतोय. 11 मध्ये करायचे 24. ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. 11 मध्ये 24. डुआडा ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक चांगला बॉल, डॉट बॉल आलाय.
चांगला बॉल अब्बूच्या दरम्यान एकच सिंगल. 3 बॉल इथून रिलीज झालेत. आतापर्यंत एक धाव खर्च झाले. टीमची धावसंख्या 41 धावा. 9 बॉलमध्ये 23 धावा करायच्या आहेत. स्ट्रायकिंगला बॅट्समन आला आहे उदय. त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले नाही. तो वैयक्तिक 31 धावसंख्येवर खेळतोय आपल्या टीमसाठी. नेक्स्ट बॉल. यावेळेचा बॉल थोडासा दूरवर रिलीज केला. स्वतः बॉलपर्यंत पोहोचेल. एकच धाव पूर्णपणे रोखून ठेवले अब्बूने या मॅचमध्ये. कमबॅक करण्याची गरज होती वर्टिगो फायटर्सला आणि ते कमबॅक आतापर्यंत होताना आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉल रिलीज झालेत आणि या 4 बॉलमध्ये फक्त 2च धावा आपल्याला पाहायला मिळतील. चांगली बॉलिंग. 2 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. स्ट्रायकिंग यांना बॅट्समन स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय संतोष. यावेळेचा बॉल उडवलाय. डीपमध्ये फिल्डर आहे. बॉलपर्यंत पोहोचेल. 2 धावा इथून मात्र कंप्लीट झाल्यात. शेवटचा बॉल. 7 चेंडू आणि 20 धावा. 7 बॉलमध्ये 20 धावा करायच्या आहेत. तर चला थोडासा खेळ स्पीडली चालू ठेवा. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने पडेल स्वीप. हा बॉल चाललाय. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. महत्वपूर्ण षटकार संतोषच्या बॅटमधनं आशा परिवर्तित करणारा आणि टीमची धावसंख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 50 धाबा. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 6 आणि धाबा करायच्या आहेत तुम्हाला 14. 6 चेंडू 14 धाबा. एक थरारक रोमांचक आणि हाय व्होल्टेज सामना. एका बाजूला टीम आहे वर्टिगो तर एका बाजूला टीम आहे मल्हार 11. थँक्यू. तर शेवटचं षटक आहे. 6 बॉल आणि 14 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉलमध्ये 14 धावा करायच्या आहेत. यावेळचा बॉल उडवलाय. पहिलाच बॉल हा येतोय धमाका आणि पहिल्याच बॉलवर लगावलाय षटकार. तर 2 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 4 बॉल आणि 2 धावा आणि उदय खेळतोय वैयक्तिक 44 रन्सवर 44 धावसंख्येवर. हा षटकार लगावेल का आणि या स्पर्धेतील अजून एक अर्धशतकाचा राजा आपल्याला पाहायला मिळेल का. आणि हा षटकार आणि उदयच्या 50 धावा देखील कंप्लीट झाल्यात.